सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। पालघर जिल्ह्यातील बोईसर शहरात एका तरुणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एका विशिष्ट समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालंय। या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य आरोपीला ताब्यात घेतलं असून नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय। बोईसरच्या गणेशनगर परिसरात राहणाऱ्या रुपेश झा या युवकानं फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दलित समाजाविरुद्ध अत्यंत खालच्या भाषेत अपशब्द वापरले होते। हा व्हिडिओ आणि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच बोईसर शहरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। घटनेबाबत माहिती देताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय की केवळ पोस्ट करणाऱ्यावरच नाही तर त्या पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या किंवा ती पसरवणाऱ्यांवरही कडक कायदेशीर कारवाई केली जाईल। सोशल मीडियावरती फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती एका व्यक्तीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दलित समाजाविरुद्ध अपशब्द वापरले होते। सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची तात्काळ पोलिसांनी दखल घेतलेली आहे। सदर व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे। सदर व्यक्तीलाही अटकेची प्रोसेस आमची चालू आहे। सदर व्यक्तीविरुद्ध जे त्यांनी बोललेलं आहे त्या अनुषंगाने कडक कारवाई करण्याबाबत मी सूचना दिली आहे। तो गुन्हाही दाखल होईल, त्याला ताब्यात घेऊन अटक करून त्याबाबत कोणी त्यावरती कमेंट केले असतील तर त्यांच्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। घटनेची गंभीरता लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवली। आरोपी रुपेश झा याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, दक्ष पोलीस न्यूज।